नमस्कार. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एक्झिम बँकेमध्ये 2026 साठी नवीन भरती निघाली आहे. आज आपण याच संधीबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत. चला सुरू करूया. तर एक्सिम बँकेसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा आहे का? जर उत्तर हो असेल तर ही माहिती खूपच कामाची ठरू शकते. बँकिंग क्षेत्रात करिअरसाठी ही एक खरंच सुवर्ण संधी आहे. आज आपण 3 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. या पदांसाठी कोण पात्र आहे, एकूण किती जागा निघाल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया नक्की काय आहे. चला तर मग सुरुवात करूया. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने ही जी नवीन भरती जाहीर केली आहे त्या संधीबद्दलची पूर्ण माहिती आपण आता घेऊया. तर या भरतीमध्ये एकूण 6 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. हो, जागा कमी आहेत, पण त्यामुळेच स्पर्धा मोठी असणार आहे. त्यामुळे तयारीला लागायला हवं. आता पुढचा प्रश्न येतो की या 6 जागा नेमक्या कोणत्या पदांसाठी आहेत. चला मग पदांचा तपशील आणि त्यांची विभागणी कशी आहे ते पाहू. तर बघा, इथे 2 प्रकारची पदं आहेत. मॅनेजर पदासाठी आहेत एकूण 2 जागा आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी आहेत 4 जागा. अशा मिळून एकूण 6 जागांसाठी ही भरती होणार आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. पात्रता म्हणजे ह्या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर शिक्षण आणि वयाची अट काय आहे ते आता पाहूया. दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे हे लक्षात घ्या. मॅनेजर पदासाठी फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस किंवा सीए पदवी आणि सोबत अनुभव आवश्यक आहे. तर डेप्युटी मॅनेजरसाठी HR, पर्सोनेल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटॅलिटीमधली पदवी आणि अनुभव असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा सुद्धा दोन्ही पदांसाठी वेगळी आहे. मॅनेजर पदासाठी वय हवंय 24 ते 30 वर्षांच्या दरम्यान आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा आहे 21 ते 28 वर्षे. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट, ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाच्या अटीमध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. बरं, आता पुढे जाऊया आणि नोकरीच्या इतर महत्त्वाच्या तपशिलांवर नजर टाकूया. म्हणजे पगार काय असेल, अर्ज फी किती आहे आणि नोकरीचं ठिकाण कोणतं असेल. अर्ज करण्यासाठी जनरल आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. पण SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी हीच फी फक्त 100 रुपये आहे. ही एक खूप चांगली सवलत आहे. आणि आता पगाराबद्दल, तो बँकेच्या नियमानुसार दिला जाईल. आणि आपल्याला माहीतच आहे, बँक स्तरावरचा पगार म्हणजे एकदम आकर्षक असतो. त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं. याचा अर्थ देशभरात कुठेही काम करण्याची तयारी असायला हवी. आणि ही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अर्ज करण्याची शेवटची तारीख नीट लक्षात ठेवा, ती आहे 15 एप्रिल 2026. अजिबात उशीर करू नका. चला आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सोप्या भाषेत समजून घेऊया. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पण एक गोष्ट, अर्ज करण्यापूर्वी तिथेच दिलेली संपूर्ण जाहिरात म्हणजे नोटिफिकेशन काळजीपूर्वक नक्की वाचा. तर ही होती एक्साइम बँकेच्या भरतीबद्दलची सगळी माहिती. आता प्रश्न हा आहे की यानंतर सरकारी नोकरीची पुढची मोठी संधी कोणती असेल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.